So let's solve this problem. Two pistons of hydraulic machine have the diameters. Diameter दिलेले आहेत. D1 is equal to 20 centimeter and D2 is equal to 2 centimeter. And therefore पहिल्या पिस्टनचा एरिया A1 किती येणार आहे? That is पाय बाय 4. रेडियसच्या स्वरूपात फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर आणि डायमीटरच्या स्वरूपात पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर D1 स्क्वेअर. दॅट इज पाय बाय 4 इंटू D1 स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे? 400 into 10 raised to minus 4. 400 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. तसं A2 किती होणार बघा? एरिया A2 is equal to pi by 4 into D2 square. So that is pi by 4 into D2 म्हणजे काय होणार आहे? 2 चा स्क्वेअर 4 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. सो एरिया ऑफ लार्जर सिलेंडर डिवाइडेड बाय असं लिहूया, एरिया ऑफ लार्जर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर. हा आपल्याला रेशो लागतो ना, रेशो काढूया. हा एरिया ऑफ लार्जर सिलेंडर म्हणजे किती होणार? पाय बाय 4 इंटू 400 इंटू 10 रेस टू मायनस 4 आणि एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर किती येणार आहे? पाय बाय 4 इंटू 4 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो एरिया ऑफ लार्जर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर किती येणार आहे? दॅट इज 100 येणार आहे. 100 बरोबर. पाय बाय 4 गेट कॅन्सल. ओके, 400 by 4 that is 100, 10 raised to 4 minus 4, 10 raised to minus 4 cancel. Okay, so area of larger cylinder divided by area of smaller cylinder येणार आहे 100. आता बघा, जनरली तुम्हाला ही डायग्राम माहिती आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं? स्मॉलर सिलेंडरवर फोर्स अप्लाय केला जातो आणि लार्जर सिलेंडरच्या साहाय्याने काय केलं जातं? वेट लिफ्ट केलं जातं. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय? फाइंड फोर्स एक्झर्टेड ऑन दी लार्जर पिस्टन. लार्जर पिस्टन वरचा फोर्स काढायचा आहे. म्हणजे लार्जर पिस्टन वरचा फोर्स म्हणजे W. When 50 kg weight is applied on the smaller piston. स्मॉलर पिस्टन वर अप्लाय केलेला फोर्स म्हणजे काय असणार आहे? F किती आहे? 50 kg वेट आहे. आता आपल्याला माहित आहे की वेट लिफ्टेड इज इक्वल टू एरिया ऑफ लार्जर सिलेंडर. हा या पद्धतीनेच फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेट लिफ्टेडचा फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ लार्जर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर इंटू काय असतं? अप्लाइड फोर्स. एरिया ऑफ लार्जर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर इंटू अप्लाइड फोर्स. ओके, सो एरिया ऑफ लार्जर सिलेंडर किती आहे? सॉरी, एरिया ऑफ लार्जर बाय स्मॉलरचा रेशो ऑलरेडी काढलेला आहे 100 आणि फोर्स किती अप्लाय केलाय आपण? 50 kg वेट अप्लाय केलाय. सो वेट किती उचललं जाणार आहे? 100 इंटू 50 म्हणजे काय होणार आहे? 5000 kg वेट एवढं वेट जे आहे ते लिफ्ट केलं जाणार आहे. लक्षात येते? म्हणजे 50 kg वेट एका साईडला ठेवलं तर दुसऱ्या साईडला 5000 kg वेट जे आहे ते काय केलं जाणार? लिफ्ट केलं जाणार आहे. ओके, या पद्धतीने याचं सोल्युशन येणार आहे. 5000 kg वेट. आता हे kg वेट हे देखील काय आहे? फोर्सच युनिट आहे. न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर काय करावं लागेल? त्याला 9.8 न मल्टिप्लाय करावं लागेल किंवा अप्रॉक्सिमेटली 10 न. आता याच्यामध्ये आणखी सेकंड क्वेश्चन काय आहे? व्हेन स्मॉलर पिस्टन इज मूव्ड थ्रू 50 सेंटीमीटर बाय व्हॉट डिस्टन्स अदर पिस्टन मूव्स. आता स्मॉलर पिस्टन जो आहे तो काय करायचा? 50 सेंटीमीटर न खाली ढकलायचा आहे. तर लार्जर पिस्टन जो आहे तो किती सेंटीमीटर न मूव्ह करणार आहे? तर लक्षात घ्या, 50 सेंटीमीटर न मूव्ह केल्यानंतर जेवढं इथं लिक्विड खाली डिस्प्लेस झालेलं असणार आहे तेवढंच लिक्विड काय होणार आहे? इथं वर डिस्प्लेस होणार आहे. कारण एक पिस्टन खाली ढकलला की तिथलं लिक्विड काय होणार? खाली जाणार आणि तेच लिक्विड काय होणार आहे? दुसऱ्या साईडला वर येणार आहे तेवढंच अमाऊंट ऑफ लिक्विड. ओके, सो इथं आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, लिक्विड डिस्प्लेस्ड ऑन स्मॉलर किंवा इन स्मॉलर सिलेंडर इज इक्वल टू काय असणार आहे? लिक्विड डिस्प्लेस्ड इन लार्जर सिलेंडर. इन लार्जर सिलेंडर. ओके, लिक्विड डिस्प्लेस्ड इन स्मॉलर सिलेंडर इज इक्वल टू लिक्विड डिस्प्लेस्ड इन लार्जर सिलेंडर येणार आहे. आता लिक्विड डिस्प्लेस्ड इन स्मॉलर सिलेंडर म्हणजे काय येणार आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ स्मॉलर सिलेंडर इंटू डिस्प्लेसमेंट. ओके,
सो डिस्प्लेसमेंट ऑफ काय म्हणूया, स्मॉलर सिलेंडर म्हणूया. लिक्विड डिस्प्लेस्ड इन लार्जर सिलेंडर म्हणजे काय येणार, एरिया ऑफ द लार्जर सिलेंडर इंटू डिस्प्लेसमेंट इन द लार्जर सिलेंडर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हॉल्यूम असतं ना, लिक्विड डिस्प्लेस म्हणजे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस असली आपण, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड म्हणजे जेवढं व्हॉल्यूम एका सिलेंडर मध्ये खाली ढकललं जाणार तेवढंच व्हॉल्यूम जे आहे ते दुसऱ्या साईडला काय होणार आहे, वर येणार आहे. ओके, आता डिस्प्लेसमेंट इन लार्जर सिलेंडर काढायचं आहे. पिस्टनची डिस्प्लेसमेंट इन लार्जर सिलेंडर काय येणार, एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ दी लार्जर सिलेंडर इंटू काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ दी स्मॉलर सिलेंडर येणार आहे. आता एरिया ऑफ स्मॉलर सिलेंडर डिवाइडेड बाय एरिया ऑफ लार्जर सिलेंडर काय येणार बघा, 1/100 येणार, कारण लार्जर बाय स्मॉलर आहे 100, मग स्मॉलर बाय लार्जर एरियाचा रेशो काय येणार आहे 1/100. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट ऑफ स्मॉलर सिलेंडर किती केली आहे, 50 दिली आहे, 50 सेंटीमीटर. ओके, सो डिस्प्लेसमेंट ऑफ लार्जर सिलेंडर किती येणार इथं, सो डिस्प्लेसमेंट ऑफ लार्जर पिस्टन that is equal to 1/2 centimeter, that is equal to 0.5 centimeter is the displacement of the larger piston. जे स्मॉलर पिस्टन ज्यावेळी 50 सेंटीमीटरनं तुम्ही खाली ढकलणार त्यावेळी लार्जर पिस्टन जो आहे तो फक्त 0.5 सेंटीमीटरनं वर लिफ्ट होणार. म्हणजे लोड टू बी लिफ्टेड जो आहे तो वाढतोय, परंतु काय होणार आहे इथं लार्ज डिस्प्लेसमेंट केल्यानंतर इथं काय होणार आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट क्रिएट होणार आहे. लक्षात येत आहे. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट ऑब्झर्व करता येईल व्यवस्थित, फोर्स किती झालाय 100 टाइम्स न वाढलाय आणि डिस्प्लेसमेंट बघा 50 डिवायडेड बाय 100 झाले ना. सो डिस्प्लेसमेंट 50 टाइम्स न काय होते, कमी होते. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, हायड्रॉलिक लिफ्ट किंवा हायड्रॉलिक प्रेस किंवा आणखी जे काय असेल ते त्याच्यामध्ये फोर्स जेवढ्या टाइम्स न वाढतोय डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली तेवढ्या टाइमनच कमी होते. कारण लक्षात घ्या इथं कुठलीही नवीन एनर्जी आपण तयार करत नाही, जेवढं इनपुट वर्क डन असणार आहे तेवढंच आउटपुट वर्क डन असणार. हे आपण असं पण प्रूव्ह करू शकतो, जेवढं इनपुट वर्क डन करणार तेवढंच काय असणार आहे, आउटपुट वर्क डन असणार आहे. म्हणजे इनपुट वर्क डन म्हणजे काय, इनपुटला अप्लाय केलेला फोर्स म्हणजे स्मॉल एफ इंटू इनपुटची डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट ऍट स्मॉलर सिलेंडर. आउटपुट वर्क डन म्हणजे काय, वेट लिफ्टेड इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ दी लार्जर डिस्प्लेसमेंट इन द लार्जर सिलेंडर किंवा लार्जर पिस्टन. आणि त्याच्यामुळं डिस्प्लेसमेंट ऑफ लार्जर पिस्टन म्हणजे काय येणार आहे, F/W इंटू एस स्मॉलर येणार आहे. ओके, F/W इंटू एस स्मॉलर इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ लार्जर. हे असं पण काढू शकतोय आपण. ओके, आता W जास्त असताना F कमी असतं ना, आणि F/W म्हणजेच तो एरियाचा रेशो असतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं वेट जेवढ्या टाइम्स न वाढते तेवढ्याच टाइमनं डिस्प्लेसमेंट काय होते, कमी होते. हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. म्हणजे सपोज फोर्स 50 टाइम्स न वाढला म्हणजे सिलेंडरचा एरिया कमी केल्यामुळं, सिलेंडरचा 2 सिलेंडरचा एरिया डिफरंट ठेवल्यामुळं, पास्कल्स लॉ यूज केल्यामुळं काय होतं, एका सिलेंडरला कमी फोर्स लावला तरी दुसऱ्या सिलेंडरला काय होतो, जास्त फोर्स क्रिएट होतो. ओके, आणि फोर्स सपोज n टाइम्स न वाढला तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट n टाइम्स न कमी होणार. आणि हे कशासाठी होतं, सो दॅट इनपुट वर्क डन इज इक्वल टू आउटपुट वर्क डन व्हायला पाहिजे. इथं कुठलंही लॉ ऑफ म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन जे आहे ते कुठलंही व्हायलेट होत नाही. जेवढं आपण इनपुट वर्क डन करणार तेवढंच आउटपुटला वर्क डन मिळणार आहे. ओके, आणि वर्क डन सेम होण्यासाठी जर फोर्स वाढलेला असेल तर डिस्प्लेसमेंट काय होते, कमी होते. आणि जिथं फोर्स कमी आहे तिथं डिस्प्लेसमेंट काय होते, वाढते. जेणेकरून वर्कडन दोन्ही साईडला काय होईल, तेवढंच होईल. वर्कडन सेम होण्यासाठी तसं होत आहे. सो दिस इज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन बघूया. ऍज शोन इन द फिगर, what is the force exerted on the load by the larger piston. इथं तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, as shown in figure. What is force
एक्झर्टेड ऍट लार्जर सिलेंडरच्या ठिकाणचा फोर्स काढायचा आहे. आता हा प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे, कारण या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय लक्षात घ्या, दोन सिलेंडर जे आहेत ते डिफरंट हाईटला ठेवलेले आहेत. दोन सिलेंडर सेम हाईटला नाहीये, हा याच्यामध्ये डिफरन्स आहे. मगाशी जे आपण कॅल्क्युलेशन केलं F1/A1 इज इक्वल टू W1/A2, म्हणजे सेम प्रेशर जेवढं लेफ्ट हँड साईडला प्रेशर असणार तेवढंच राईट हँड साईडला प्रेशर असणार, असं आपण केलं ना कॅल्क्युलेशन मगाशी. ते कधी दोन सिलेंडर सेम लेवलला असतील तर. आता इथं दोन सिलेंडर जे आहेत ते काय आहेत, डिफरंट लेवलला आहेत. दोन सिलेंडर मधले पिस्टन जे आहेत ते डिफरंट लेवलला आहेत. ओके, सो दिस इज द स्मॉलर सिलेंडर. स्मॉलर सिलेंडरवर काय केलेलं आहे, 20 kgचा फोर्स अप्लाय केलेला आहे. 20 kgचा फोर्स, 20 kgचा वेट स्मॉलर सिलेंडरवर ठेवलेला आहे. आणि इथं लार्जर सिलेंडर जे आहे त्याच्यावरचं W काढायला सांगितलंय. व्हॉट इज फोर्स एक्झर्टेड ऍट लार्जर सिलेंडर, लार्जर सिलेंडरच्या साईडने किती वेट उचललं जाणार हे विचारलेलं आहे. आणि या दोन पिस्टन मध्ये आता काय आहे, हाईटचा डिफरन्स आहे. तो हाईटचा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. तर हा हाईटचा डिफरन्स आहे 1.5 मीटर. ओके, याचबरोबर आणखी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय काय प्रोव्हाइड केली आहे बघा. लार्जर पिस्टनचा डायमीटर आहे, याचा डायमीटर आहे 35 सेंटीमीटर आणि ते 1.5 मीटर वर आहे हाईटला. स्मॉलर पिस्टनचा डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर स्मॉलर पिस्टनचा डायमीटर. द मास ऑफ स्मॉलर पिस्टन इज 20 kg. म्हणजे इथं जे आहे ते 20 kgचा फोर्स लावलेला आहे. व्हॉट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द लोड बाय द लार्जर पिस्टन. डेन्सिटी ऑफ ऑइल, इथं जे काय ऑइल वापरलं जात आहे त्या ऑइलची डेन्सिटी पण दिली आहे, दॅट इज 750 kg पर मीटर क्यूब. ओके, जी ची व्हॅल्यू 9.8 घ्यायची आहे, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. आता इथं पास्कल्स लॉ यूज होतोय किंवा आपण ही मेथड यूज करूया. हे सेम लेवलचे दोन पॉइंट घेऊया. हे असं पण प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. पास्कल्स म्हणजे हायड्रॉलिक लिफ्टचा प्रॉब्लेम या पद्धतीने पण सोडवू शकतो. आता हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट आहे बी. आता हे दोन पॉइंट कसे आहेत, सेम लेवलचे पॉइंट आहेत आणि एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला माहित आहे की सेम एकाच लेवलचे एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट असतील तर त्या दोन पॉइंटला प्रेशर नेहमी काय असतं, सेम असतं. प्रेशर ऍट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट बी. या मेथडनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता प्रेशर ऍट ए म्हणजे काय असणार आहे, हा जो लिक्विड कॉलम आहे त्याने एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस हा जो वेट डब्ल्यू आहे त्यानं क्रिएट केलेलं प्रेशर. म्हणजे ए या ठिकाणी असणार प्रेशर म्हणजे रो जी एच प्लस डब्ल्यू बाय इथला एरिया आपण काय म्हणूया, A2 असं म्हणूया, W/A2. म्हणजे ए पॉइंटच्या वरचं प्रेशर लक्षात आलं का बघा. ए पॉइंटच्या वर हा जो लिक्विड कॉलम आहे, लिक्विड कॉलमचं प्रेशर काय असतं, रो जी एच प्लस वेट डब्ल्यू ने इथं काय केलेलं असणार आहे, W/A2 एवढं प्रेशर आणखी क्रिएट केलेलं असणार आहे. एवढं प्रेशर ए पॉइंटला असणार. आणि बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे, इथं अप्लाय केलेला फोर्स 20 डिवायडेड बाय इथला एरिया सपोज काय असेल, आपण A1 असेल असं म्हणूया, A1/A1. हे इक्वेशन इथं सॅटिस्फाय होणार आहे आणि याच्यावरून डब्ल्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितले. कॅल्क्युलेट डब्ल्यू. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल सगळं. रो ची व्हॅल्यू किती आहे बघा, ओके. सो रो ची व्हॅल्यू आहे 750, जी ची व्हॅल्यू आहे 9.8 इंटू हाईट किती दिले 1.5 प्लस डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे डिवायडेड बाय इथला एरिया. एरिया म्हणजे काय येणार आहे 5/4 इंटू डायमीटर स्क्वेअर. डायमीटर स्क्वेअर म्हणजे 35 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज 5/4 इंटू काय होणार आहे 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 10⁻⁴ लिहितो.
ओके, π/4 इंटू काय होणार आहे 100 इंटू 10⁻⁻⁴ स्क्वेअर करून डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेली आहे 20 डिवाइडेड बाय. ओके, मग आता हे कॅल्क्युलेशन किती होणार बघा 750 इंटू 9.8 इंटू 1.5. So this value is coming to be 11,025 plus W divided by π/4 into 35 चा स्क्वेअर 1225 -4 10⁻⁻⁴. याची व्हॅल्यू येते π/4 इंटू 35 इंटू 10⁻⁻⁴ याची व्हॅल्यू येते 0.0961 इज इक्वल टू इकडची व्हॅल्यू पूर्ण येणार आहे 20 डिवाइडेड बाय π/4 इंटू 100 इंटू 10⁻⁻⁴. ही व्हॅल्यू येते 2546. Okay, so W divided by 0.09621 is equal to, okay, ही टर्म ऍज इट इज लिहूया. इकडे जाऊन काय होणार आहे हे सबट्रॅक्शन होणार आहे. हा, याच्यामध्ये हे W जे आहे ते आपण न्यूटन मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यामुळे इंटू इथं 9.8 करायला पाहिजे आणि इथं देखील इंटू 9.8 करायला पाहिजे. ओके, सो इकडची व्हॅल्यू जे येणार आहे इंटू 9.8 आणि इथं इंटू 9.8 राहिलेलं आहे कारण ते किलोग्रॅम मध्ये दिले ना. सो W इंटू जे ही व्हॅल्यू बघा आता किती होणार 110.25 plus W into 9.8 divided by 0.09621 is equal to काय होणार आहे that is 2546 into 9.8. So this is coming to be 24,951. Okay, so therefore W into 9.8 divided by 0.09621 is equal to काय होणार 24951 minus 11,025. Okay, so this value is coming to be 13,926. So final W ची व्हॅल्यू येणार आहे 13,926 into 0.09621 divided by 9.8. So weight lifted येणार आहे weight lifted ची व्हॅल्यू येणार आहे that is 24842 न्यूटन. Just a minute. Sorry, this value is coming to be 136.71. ही व्हॅल्यू येते 1367 येते.
that is weight lifted is 1.367 into 10⁻³ Newton. Okay, so that is the answer. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त आहे. तुम्हाला बेसिक गोष्ट, हा कॅल्क्युलेशनचा फक्त पार्ट आहे. बेसिक पार्ट याच्यामध्ये काय, या प्रॉब्लेम मध्ये की दोन सिलेंडर जर दोन पिस्टन जर डिफरंट लेवलला असतील तर आपण कुठली कन्सेप्ट यूज करणार आहे, तर जो खालचा पिस्टन आहे त्या खालच्या पिस्टनच्या जस्ट खालच्या लेवलचे 2 पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, मी डायग्राम काढून इथं आणखी एक सांगतो, सिंपल प्रॉब्लेम. हे बघा, दोन पिस्टन जर सेम लेवलला असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे इथे एक पिस्टन आहे आणि इथे एक पिस्टन आहे, ठीक आहे. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण जर घेतला तर हे दोन पॉइंट ए आणि बी कसे आहेत सांगा, सेम लेवलला आहेत आणि सेम लिक्विड मध्ये आहेत. त्याच्यामुळे प्रेशर ऍट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट बी आपण कन्सिडर करणार आणि त्याच्यानुसार काय करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. परंतु समजा हे असं दिलं काहीतरी, दोन पिस्टन जे आहेत ते डिफरंट लेवलला आहेत. ओके, स्मॉलर पिस्टन जो आहे किंवा कुठलाही एक पिस्टन, स्मॉलर पिस्टन जो आहे तो लोअर लेवलला आहे आणि लार्जर पिस्टन जो आहे तो हायर लेवलला आहे. तर इथं काय करायचं, हा स्मॉलर पिस्टन किंवा लोअर पिस्टन, खालचा जो पिस्टन आहे ना त्याच्या खालचा पॉइंट घ्यायचा आणि सेम लेवलचा इकडचा पॉइंट घ्यायचा, हा पॉइंट. मग आता इथं ए आणि पॉइंट आणि इथं बी पॉइंट जर कन्सिडर केले तर इथं रिलेशन काय होणार आहे, वन्स अगेन प्रेशर ऍट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट बी येणार आहे. आणि ए पॉइंटचं प्रेशर म्हणजे आता काय येणार बघा, हे लिक्विड कॉलमचं प्रेशर येणारच आहे, प्लस इथं डब्ल्यू असेल, हा एरिया A2 असेल, इथं एफ असेल आणि हा एरिया A1 असेल. तर ए पॉइंटचं प्रेशर किती येणार बघा, ए पॉइंटचं प्रेशर म्हणजे ρg एच अगोदर येणार. ए पॉइंटच्या वर काय आहे ना, एवढा लिक्विड कॉलम आहे लक्षात घ्या, त्याचं प्रेशर ρg एच प्लस, ओके, या पिस्टनच्या खालचं जस्ट खालच्या पॉइंटला म्हणजे या डब्ल्यू न क्रिएट केलेलं प्रेशर, दॅट इज डब्ल्यू बाय काय येणार आहे, A2 येणार आहे. हे झालं ए पॉइंटचं एकूण प्रेशर. आणि बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे, दॅट इज एफ डिवायडेड बाय A1 येणार आहे. इथं फक्त व्हॅल्यूज तुम्हाला प्लेस करायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं काय लक्षात ठेवायची आहे, डब्ल्यू किलोग्राम मध्ये दिलेला असेल तर त्याचं काय करायचं, न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं. किलोग्रामचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करायचं, 9.8 न मल्टिप्लाय करायचं. ओके, ही एक स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा, अदरवाइज मिस्टेक होऊ शकते. ओके, सो दोन सिलेंडर मधले पिस्टन सेम लेवलला दिलेले असतील तर काय करायचं, प्रेशर ऍट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट बी करायचं. आणि दोन सिलेंडर मधले पिस्टन डिफरंट लेवलला दिलेले असतील तर वन्स अगेन काय करायचं आहे, प्रेशर ऍट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट बी करायचं आहे. परंतु ए आणि बी पॉईंट कुठे घ्यायचे आहेत लक्षात आलं ना, स्मॉलर पिस्टनची जी लोअर साइड आहे त्या लोअर साइडचे 2 पॉईंट घ्यायचे, ते सॉल्व्ह करायचं. आपली नेहमीची मेथड जी आपण पाठीमागे सॉल्व्ह केलेली आहे, युट्यूब मध्ये जी मेथड आपण यूज केलेली आहे तीच मेथड आपण इथे यूज करणार आहे. ओके.